अजित उठ. अरे किती वाजलेत बघ, उठ. फोन करायचा आहे ना इंदू काकींना. हे बघ, सिम कार्ड घातलंय, फोन ऑन कर आणि कॉल कर फक्त. झालं. बेस्ट. थँक्यू. किती रात्री कोण कोण घरी राहिलं. हॅलो. ए मरतू केल मड काय खोकून दाखवायला फोन केला का मला? झोपू बी देत नाही. हे पण मायंदू, स्वतःच्या बापाला विसरली का ग तू? आत्माराम बोलू राहिलो ना मी. माझा आवाज बी ओळखू नये तुला आता. नाना, तुम्ही मला फोन केला दादा? तब्बल 113 वर्षांनी हा योग आलाय. बरोबर रात्री 1:13 आपले पूर्वज आपल्याशी संपर्क साधतात. चिंद्री बोलून राहिली होती, ते खरं होतं? नाना नाना नाना, कसे आहे तुम्ही नाना? माय बे का तरी माय कशी आहे नाना? मला गैरे आठवत होते तुमच्या दोघांची नाना. नाना, तुम्ही सासू सासरे बी कतडी? मायंदू, सुधारली नाही तू अजून? किती प्रश्न पड राहिले तुला? नुसती आपली बडबड 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 बडबड. लहान लेकरू आहेस का तू? इकडून स्वर्गातून पृथ्वीवर कॉल करायला किती पैसे पडतात माहितीये का तुला? हो. काय पिठाची चक्की आहेस तू? नुसती आपली बडबड. मी काय सांगतो ते नीट ऐक. बोला ना नाना. इंदू बाळा, मजेत शेणावर तू? तुझी काळजी वाटते ग माय. स्वर्गात असलो तरी तुझ्याकडेच लक्ष लागून राहिलंय माझं. सतत तुझ्याकडेच पाहतोय मी स्वर्गातून. तू तुझ्या सुनेला ज्या पद्धतीने ताब्यात ठेवायचा प्रयत्न करते ना, हे पाहून तुझी माय बम खुश आहे. खरं? अडीच आहे ना ती माय जवळ. शाबास पोरी. पण एक लक्षात ठेव जो, तुला जर स्वर्गात यायचं असेल ना, तर तुला माई सेवा करावी लागेल. तुझ्या सुनेचे वडील आहेत ना, त्यांच्या शरीरातून मी तुझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार शे. काय? त्यांची सेवा म्हणजे माई सेवा. पण जर तू असं केलं नाहीस ना तर बाळा, तर मात्र तुला नरकात उकात्या तेलात भजी सारखं तळलं जाताना मला आणि तुझ्या मायला पाहावं लागेल ग. आम्ही स्वर्गाच्या गच्चीत आणि तू नरकातल्या उकळत्या तेलात बोंबा मारत राहशील. नाही नाना, नाही. पण काय हो नाना, तुम्हाला काय त्या वल्लरीच्या बापाचं शरीर मिळालं होतं का घुसायला? मला अजिबात नाही आवडत तो माणूस. त्याच्यापेक्षा असं करा ना, ते आपल्या गावच्या शंकराप्पा नाही का, त्यांच्या शरीरात या तुम्ही. मला गैरे आवडायचे ते. आणि ते किती लाड करायचे माय लहानपणी, कितलं कौतुक करायचे. त्यांच्या शरीरात या ना नाना तुम्ही, या. भनाटली का ग तू? शंकराप्पा माझ्या वयाचे होते ना. आता जित्ती आशन का ते? नाही. वयाचे सगळे कवाच आले ना इथे स्वर्ग आले.
आणि पार्टी चालू असते आमची रोज. हा आणि तुझी माय हे रोज काही 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 स्वयंपाक करत असते माहितीये का. आणि तुझे ते सासू सासरे थडी आहेत, नरकात आहेत आणि नाही. नरकातच पाहिजे ते, काही ते स्वर्गात जाण्याच्या लायकीचे नव्हतेच. मला माहिती ना नाना, मला कितलं छळलं होतं माझ्या सासू सासऱ्यांनी. त्यांची लायकी होती का स्वर्गात जायची, बरं आलं नरकात गेले तर ते जाऊ द्या. हा इंदू बेटा, आता मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. हा त्या वल्लरीच्या बापाले थडी घरी बोलवून घे. हा त्यांच्या शरीरातून मी पाहणार आहे तुले. हा आपण एक लक्षात ठेव, हा. मी तुला पाहू शकेन, ऐकू शकेन, पण तुझ्या संगी बोलू शकणार नाही. तर त्यांची मी समजून सेवा कर. त्यांची सेवा म्हणजे माझी सेवा. हा पण तू असं नाही केलं ना लेकरा, तर तुझी सीट इथं स्वर्गामध्ये ठेवली आहे ना, ती दुसरा कोणाला तरी द्यावी लागेल पा. असं चालणार नाही ना तुला लेकरा. हा एवढं ऐकशील ना बापाचं. हो नाना, तुम्ही जे सांगाल ते सगळं ऐकीन मी तुमचं. नाना माई शपथ आहे तुम्हाला, तुम्ही मध्ये मध्ये माझ्याशी बोलाल ना, असं फोन कराल ना दादा तुम्ही मला. हा बोलणार ना रेकरा, बोलणार. तुझ्याशी नाही बोलणार तर कोणाशी बोलणार. तुझी शपथ, तुझ्या माईची शपथ, स्वर्गातलं सगळं. माय नाना खूप सुटले. थांब रे, काढून टाकू सिम कार्ड. घे घे घे. स्वामी The number you are calling is out of network coverage area. Please try later. हो, अजून पृथ्वीवर ना स्वर्गात फोन नसेल लागत. नाना बी काय त्या तात्यांच्या शरीरात यायचं होतं यांनी बी. आता करा त्या तात्यांची सेवा. बापरे, नाना ऐकत असतील का? नाना नाही, पण मला कुठे तात्यांची सेवा करायची आहे. मला तर तात्यांच्या शरीरातल्या बाया नानांची सेवा करायची आहे. लवकर या नाना, लवकर या. नाही नाना, नाना, नाना. आई चल ये नाश्त्याला. माय व मला तर काही समजीच नाही राहिलं. नवलच आहे तुमच्या दोघांचं तर. वल्लरी, तू तात्या आजारी आहेत ना? हा, त्यांनी तरी पाहायला जायचं सोडून तुम्ही आधी पोहे काय खाऊन राहिले? अरे कशाला जखमेवर मीठ चोळते तिच्या. तात्या इथे यायला तुलाच नको आहेत ना. आता उलट आम्हालाच बोलतेस तू. वल्लरी काय म्हणाली होती? तू सांगितल्याशिवाय ती गावी जाणार नाही. अरे मन्या, ती रागाच्या भरात बोलली असेल तशी, पण तुले समजत नाही का? हा, तू नवरा आहे ना तिचा. जरा नवऱ्याचा अधिकार दाखवला तिले. जा सांग तिले की तात्यांना आधी आपल्या घरी घेऊन ये म्हणून. काय झालंय तुला? तिचा एवढा का बाजार फुटलाय तुला? आता ठरलंय ना नाही जायचं, नाही जायचं. आता देवाने जरी येऊन सांगितलं ना की तात्यांना घ्यायला गावी जा, तरी सुद्धा मी नाही जाणार. नाही रे मन्या, तात्यांना आधी आपल्या घरी तर आणावंच लागेल आपल्याला. का ग, काय झालं अचानक? अरे
म्हातारा माणूस आहे, होतं असं म्हातारपणामध्ये रागावर ताबा राहत नाही, सुटतो कधी कधी. पण तुले माहितीये ना माझा स्वभाव कसा आहे ते. आहे मी फाटक्या तोंडाची, मी कबूल करते ना, पण मनात नाही राहत बरं काही. हे सासरे न मनात आहे. हा, तू नाही तर कोण काळजी करणार त्यांची? तुमच्या दोघांले सोडून कोणी आहे का त्यांना तिसरं? नाही ना. जा तात्यांना घेऊन ये आपल्या घरी. हा जा. किती चांगली आहेस ग तू आई, किती विचार करतेस. जाऊ दे नको, मला पण राग आलाय तिचा. असं कोण बोलतं का वडिलांविषयी? मी नाही जाणार. तुला जायचंय तू जाऊन सांग. मी जा जा जा, जाऊन सांग तिला. मी नाही जाणार. अगं आई, जा ना वल्लरीला सांगायला. मला वाटलं आत्ता जाईल मग जाईल. एका पॉइंटला असं वाटलं की आता जाते की काय, पण परत बसली. शेवटपर्यंत गेलीच नाही. इंदू काकू ना खूप हट्टी आहेत. वल्लरी, तुझा प्लॅन फ्लॉप झाला का ग? म्हणजे बघ ना, तुझी सासू तुझ्यासमोर माघार घेईल असं वाटत तरी नाही. घेणार, माघार घेणार. मी सासूबाईंना चांगलंच ओळखते. ते काय आहे ना, त्यांना आणखीन एक डोस द्यायची गरज आहे. पुन्हा एक फोन करावाच लागेल. दिवसा? हो, दिवसा. रात्रीचा कॉल लागला तर दिवसा बी कॉल करू देते स्वर्गातून. इंदू, बोला ना नाना. आज सकाळी मी वल्लरीच्या वडिलांच्या शरीरात गुपचूप जाऊन आलो. पण तू मला थोडी दिसली नाही. असं का झालं माय? ते भले तुले पाहायची किती इच्छा होती, पण तू नाही दिसली मला. माय, असं का झालं माय? म्हटले बी पाहायचंय नाना तुम्हाला. पण काय ना नाना, तुम्हाला सांगते, ती माझी सून आहे ना वल्लरी, ती काही खराब आहे नाना. अजिबात चांगली नाही ती. मला तिला सांगायला कसं तरी चोई राहिलं ना. हा, काय झालं? कोणाशी माझ्याविषयी बोलताय? कोणाशी नाही, तुले काय करायचं आहे नसत्या पंचायती. मी बघून घेईल. बोलू दे मला जरा फोनवर. हॅलो, हॅलो. हा नाना, बोला नाना. हिंदू, तुले तिकडे नरकाच्या आगीत चढायचं आहे का? नाही, तुझी तिकडे भजी तळली जाताना मले तर बघवणार नाही हिंदू. तुझ्या मायला कसं वाटेल याचा विचार केलायस का तू कधी? हिंदू माय, तुझी 2.5 वर्गात जागा ठेवली आहे आम्ही. जर तू त्यांची सेवा केली ना तरच तुला अडी यायला मिळेल ना. आणि हा, जर तू त्यांची सेवा करत राहिली ना तर पुढचे 20, 30, 400 वर्ष, 40 वर्ष तरी तू काही मरत नाही बघ.
मग काय तू आणि स्वर्गाले येणार इंदूची मजा. पण जर तू हे ऐकलं नाहीस तर तुझी जागा नरकात पक्की, तुझी भजी तळली जाणार. नाही 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 नाना नाना, मला स्वतःला तळून नाही घ्यायचंय नाना. मी ऐकेन ना, तुम्ही सांगाल ते सगळं ऐकेन. मी बोलते तिच्याशी नाना. हं? पण तुम्ही मला फोन कर जा नाना. बरं ठीक आहे, शाबास. आता फोन ठेव. ठेवते. रे हसते काय, पाणी का बघा. छान छान, मस्त केलं मस्त केलं. मला सांगते, तुम्ही ना तिथे हसायला हवा होता. सासूबाईंची एवढी तंतरली होती, खूप घाबरल्या होत्या. माझ्या गाल झुकायला लागले असून. काय पण आजीची अवस्था काय वेगळी नव्हती. आईच्या प्रत्येक प्रश्नावर क्लीन बोल्ड होत होता तो. मी त्याला प्रॉम्प्टिंग करत होतो तरी सुद्धा अडकळत होता. एका पॉइंटला खूप दया आली त्याची. पण सिरियसली यार, हॅट्स ऑफ. त्याने नानांचा आवाज ना परफेक्ट काढला. काय सांगताय? हो. वल्लरी सासूबाई, वल्लरी मला माफ कर, चुकले मी. म्हातारा माणूस आहे, रागाच्या भरात काही बाई बोलून जात. तुम्ही मनावर नका घेऊ. हं? चला, तू आणि मने आत्ताच्या आत्ता निघा आणि उद्याच्या उद्या आपल्या आणि तात्यांना घेऊन या. चला लवकर तयारीला लागा, लवकर. नाही 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 सासूबाई, असं कसं जाणार? तुम्हीच म्हणालात ना तात्यांना इथे घेऊन यायचं. वल्लरी तुला माही शपथ आहे, याच्या पुढे एक शब्द बी बोलशील तर. मी जे बोलली होती ते बोलली होती, पण आता तात्यांना आणायचंय. चल लवकर, आपल्याला तयारी करायला लागेल. मन्या तू काय पाहत उभे राहिलाय, चल ना लवकर, आवरायचंय ना. आई तू तयारी करून घे, आम्ही आलोच. मी बॅग भरते तुमची, लवकर या रे पोरांनो. जर शपथ मोडली तर काय होतं? मिठू ताई, काय आगाऊपणा, जिभेला काही हाड तुमच्या? पण वल्लरी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. शेवटी तू चॅलेंज कम्प्लीट केलंस. सासूबाई, इंदू, वा, मी तर विसरलीच. मग नाना येणार आहे आज. नाना, माझे नाना आले. नाना, नाना. आरतीचं ताट. आई सासूबाई, नाना आले आले. नाना हो येतात. नाना,
नाना थांबा. नाना अहो ना